पुरंदरचा तह झाल्यानंतर विजापूरकडील परिस्थिती फार वेगाने बदलत गेली. आदिलशहा आणि कुतुबशहा एक झाले तेव्हा जयसिंगाचे असे धोरण होते की शिवरायांचा उपयोग दक्षिणेत करून घ्यायचा. जयसिंगाने औरंगजेबास पत्र लिहिले आणि शिवरायांना उत्तरेत दिल्लीला बोलवून त्यांना खुश करून पाठवण्यास कळवले. शिवरायांना मात्र अशा दरबार भेटी अजिबात पसंत नव्हत्या, पण जयसिंहांनी शिवरायांचे मन वळवले. 5 मार्च 1666 रोजी शिवराय राजगडाहून निरोप घेऊन उत्तर हिंदच्या प्रवासाचे प्रस्थान करू लागले. त्यांच्याबरोबर संभाजी आणि काही अधिकारी आणि निवडक सैनिक होते. 12 मे 1666 या दिवशी शिवरायांची औरंगजेबाशी भेट आयोजित केली होती. औरंगजेबाच्या दरबारात 5000 मनसबदारांच्या रांगेत शिवरायांना उभे करण्यात आले. बादशहाने दिलेली ही वागणूक शिवरायांना अजिबात आवडली नाही. नकोच तुमचा सत्कार आणि नकोच तुमची मनसब असे म्हणून ते दरबारातून ताडकन निघून गेले. जयसिंगाचा पुत्र रामसिंह याने शिवरायांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याला त्यात यश आले नाही. औरंगजेबाने शिवरायांवर पक्क्या चौक्या बसवल्या. त्यांना कोणालाही भेटता येऊ नये याबद्दल सावधगिरी घेण्यात आली. प्रसंग अत्यंत बाका आणि कठीण होता. शिवरायांनी एक धाडसी बेत आखला. सर्वप्रथम रामसिंहाने दिलेले वैयक्तिक हमीपत्र रद्द करून घेतले. शिवराय आग्र्याहून निसटून जाणार नाहीत याचे हे हमीपत्र होते. त्यानंतर शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेले लोक परत स्वदेशी पाठवले. औरंगजेबाने अर्थातच यास हरकत घेतली नाही. बरोबर आलेले सैनिक मंत्री निघून गेल्यानंतर शिवरायांनी आजारपणाचा देखावा केला. प्रकृतीस आराम पडण्यासाठी म्हणून दरबारातील लोकांना, गोरगरिबांना, साधू फकीरांना तसेच ब्राह्मणांना मिठाई दान करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला. मिठाईचे पेठारे मोठमोठे असत. ते कावडीसारखे 2 माणसे खांद्यांवरून वाहून नेत. काही दिवस पहारेकऱ्यांनी पेठारे तपासून पाहिले, पण पुढे हा दैनंदिन कार्यक्रम आहे असे बघून फारशी चौकशी करण्याचे सोडून दिले. 17 ऑगस्ट या दिवशी दुपारच्या वेळेस पहारेकऱ्यांना कळवले की शिवराय फार आजारी आहेत. त्यानंतर शिवराय आणि संभाजी मिठाईच्या पेठाऱ्यात बसले. संध्याकाळच्या वेळी पेठारे बाहेर नेण्यात आले. पहारेकऱ्यांना कुठलीही शंका आली नाही. शहराच्या बाहेर 6 मैलांवरती निराजीरावजी घोडे घेऊन त्यांची वाट पाहत होता. तेथून शिवराय आणि इतर साथीदार घोड्यावर बसून तडक नरवरकडे निघाले. चोवीस तासांच्या प्रवासानंतर आग्र्यापासून दक्षिणेस 120 मैल असलेले नरवर गाठले. इकडे औरंगजेबाला शिवाजी निसटल्याचे समजले ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच. शहराचा कोतवाल फुलाद खान याने बादशहास ती बातमी सांगितली. ती बातमी म्हणजे औरंगजेबापासून सर्व मुघली अधिकाऱ्यांना एक जबरदस्त धक्काच होता. दिनांक 18 ऑगस्ट म्हणजे ज्या दिवशी ही बातमी समजली तो दिवस औरंगजेबाने शिवरायांच्या वधासाठी फिदाई खानाच्या नवीन बांधलेल्या हवेलीत निश्चित केला होता. औरंगजेबाने सर्व शहरात चौक्या पहारे बसवले. मुघली प्रांतात बातमीपत्रे पाठवून दक्षिणच्या सर्व वाटा रोखल्या, पण शिवराय मात्र त्याच्या हाती लागले नाहीत. 25 दिवसांच्या रात्रंदिवसाच्या प्रवासानंतर शिवराय राजगडास सुखरूप पोहोचले.
शिवरायांची आग्र्याहून सुटका हा इतिहासातील एक चमत्कार आहे. शत्रूच्या इतक्या कडेकोट बंदोबस्ताला सुरुंग लावून त्यातून सुखरूप बाहेर पडणारे शिवराय मराठी जनतेच्याच काय पण तमाम भारतीयांच्या दृष्टीने युगपुरुष म्हटल्यास वावगे होणार नाही. हा सुटकेचा क्षण म्हणजे मराठ्यांचा इतिहास घडवणारा क्रांतिकारी क्षणच म्हटला पाहिजे. मराठी सत्ता आणि मराठी जनता यांचे भवितव्यच जणू या क्षणावरती अवलंबून होते. कल्पनातीत चातुर्य, अलौकिक धैर्य यामुळे शिवराय या प्रसंगातून सुखरूप निसटले आणि या घटनेची किंमत औरंगजेब आणि मोघली राज्याला फार जबरदस्त प्रमाणात द्यावी लागली.